नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगामार्फत SIR सर्व्हे म्हणजे सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये तुमची मतदार याद्यांची सखोल तपासणी करून त्या नव्याने अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आता या सर्व्हेमध्ये तुमचे मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये टिकून राहावे याकरता आता तुम्हाला काही कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या आई वडिलांची 2002च्या मतदार यादीमधील माहिती देखील सादर करावी लागणार आहे. आणि हीच माहिती सादर करत असताना विवाहित महिलांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्यांना त्यांच्या माहेरकडील लोकांना कॉल करून 2002च्या मतदार यादीची माहिती विचारावी लागत आहे. तर आता मित्रांनो आणि महिलांनो, तुम्ही ही 2002ची मतदार यादी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये अगदी सहजरित्या डाउनलोड करून ती तुमची माहिती पुढे सादर करू शकता. तर आता ही 2002ची मतदार यादी कशी डाउनलोड करायची याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला 2002ची मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. आता या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पहा, खाली आल्यानंतर इथे तुम्हाला सर्च युअर नेम इन लास्ट SIR याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळत आहेत, सर्च बाय इलेक्टर डिटेल्स आणि सर्च इन लास्ट SIR ई रोल. तर आता तुम्हाला तुमचं 2002च्या मतदार यादीमधील नाव शोधायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे पहा, खाली तुम्हाला तुमचं स्टेट निवडून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही तुमचं राज्य आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. राज्य निवडून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडून घेतल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे. जो काही तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. आता पुढे आल्यानंतर इथे पहा, इथे तुम्हाला पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी गावाचं नाव निवडून घेत असताना मित्रांनो, तुम्हाला इथे पहा एकाच गावाची 2-2, 3-3 वेळा नावं दिसत आहेत. तर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम 1 नंबरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता व्ह्यू केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमची 2002ची मतदार यादी डाउनलोड झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचा मतदारसंघाचा क्रमांक आणि नाव पाहायला मिळेल. पुढे तुम्हाला त्याचा यादी भाग क्रमांक पाहायला मिळेल. आता या ठिकाणी थोडंसं खाली आल्यानंतर इथे पहा, इथे तुम्हाला तुमचा अनुक्रमांक नंबर, मतदारांचे पूर्ण नाव आणि नातेवाईकांचे पूर्ण नाव आणि पुढे ओळखपत्र क्रमांक हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे काही तुमचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यांचाच पुढे इथे ओळखपत्र क्रमांक आहे. तर आता तुम्हाला SIR सर्व्हेसाठी सर्वात महत्वाचं काय लागणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा नंबर आणि यादी भाग क्रमांक हे महत्वाचं असून, तसेच जो काही यादी भाग क्रमांकामध्ये तुमचा जो काही अनुक्रमांक असेल ते तुम्हाला इथे निवडून घेऊन पुढे त्यांचा ओळखपत्राचा क्रमांक हा एक महत्वाचा आहे. तर आता तुम्ही ही यादी डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यातून तुमचे नाव पुढे तुम्ही दाखवू शकता. आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्हाला थोडंसं पाठीमागे यायचं आहे आणि या ठिकाणी जे तुम्हाला 2-2 गावाची नावं दिसत होती तर त्याच्यामध्ये दुसऱ्या गावात 2 नंबरचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमच्याच गावाचं आणि व्ह्यू या बटनावरती सिलेक्ट करून तुम्हाला खाली येऊन तुमचं नाव निवडून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची माहिती काढून तुमच्या BLO कडे पाठवायची आहे आणि तुमचं SIR मध्ये मॅपिंग करून घ्यायचं आहे. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.